नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांचं शिकण्याचं जे संक्रमण आहे, विद्यार्थी शिकण्याचं संक्रमण, त्यावर आधारित आजची आपली PYQ होणार आहे. महत्त्वाची PYQ आहे, त्याकरता सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि पर्यायाकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या समरूप घटक उपपत्तीनुसार एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत होणारे अध्ययन संक्रमण कशावर अवलंबून असतं? तर 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्यापैकी जो सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक डी, 2 परिस्थितीमधील समान घटकांची संख्या. तर हा जो पर्याय आहे, हा या ठिकाणी या गोष्टीवर, हा जो समरूप घटक उपपत्तीनुसार जे काही एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत होणारं जे अध्ययन संक्रमण आहे, ते 2 परिस्थितीतील समान घटकावर त्या समान घटकाच्या संख्येवर अवलंबून असतं. जितकं समान घटक जास्त, तितकं संक्रमण अधिक प्रभावी होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. दुसरा प्रश्न बघा, जेव्हा आधी शिकलेलं कौशल्य नवीन कौशल्य शिकताना अडथळा निर्माण करते, तेव्हा त्याला कोणत्या प्रकारचं संक्रमण म्हणतात? जर अडथळा निर्माण करत असेल तर त्याला ऋणात्मक संक्रमण असं म्हणायचं आहे. तर पर्याय क्रमांक डी, ऋणात्मक संक्रमण, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 बघा, प्रश्न क्रमांक 3, C.H. जूड यांनी मांडलेली अध्ययन संक्रमणाची उपपत्ती कोणती? तर लक्षात ठेवायचं, C.H. जूड यांनी सामान्यकरणाची उपपत्ती मांडलेली आहे. जर त्यांच्या मते जर एखाद्या परिस्थितीत शिकलेले नियम किंवा सिद्धांत सामान्यकृत केले तर ते इतर परिस्थितीत संक्रमित होतात. म्हणून पर्याय क्रमांक डी, सामान्यकरणाची उपपत्ती, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, एखाद्या विद्यार्थ्याला सायकल चालवता येते, त्यामुळे त्याला मोपेड म्हणजे स्कूटर शिकताना सोपे जाते, हे कोणत्या प्रकारचं संक्रमण आहे? आता हे संक्रमण जे आहे ते धनात्मक तर आहेच, आहे की नाही, पॉझिटिव्ह आहे, परंतु त्यामध्ये ते कोणत्या प्रकारचं आहे? तर त्यामध्ये ते शिरोलंब व्हर्टिकल संक्रमण आहे. म्हणजेच काय, खालच्या स्तरावरील कौशल्य वरच्या स्तरावरील म्हणजे कठीण कौशल्य प्राप्त करताना शिकण्यास मदत करतं, तेव्हा त्याला शिरोलंब संक्रमण असं म्हणायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, शिरोलंब संक्रमण, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. द्विपार्श्विक संक्रमणाचे सर्वात योग्य उदाहरण कोणतं? आता द्विपार्श्विक म्हणजेच काय, एका बाजूने मिळालेलं, शरीराच्या एका बाजूने मिळालेलं ज्ञान दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी संक्रमित होतं, म्हणजे सोपं जातं. आता मग पर्याय कोणता योग्य आहे? तर पर्याय क्रमांक डी बघा, उजव्या हाताने लिहिण्याची सवय डाव्या हाताने लिहिण्यास मदत करणे. तर हे बघा, म्हणजे या ठिकाणी जेव्हा शरीराच्या एका बाजूचं कौशल्य दुसऱ्या बाजूला हस्तांतरित होतं, तेव्हा त्याला द्विपार्श्विक संक्रमण असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, बॅगले यांच्या आदर्श उपपत्तीनुसार संक्रमण प्रभावी होण्यासाठी विद्यार्थ्याने काय विकसित करणे आवश्यक आहे? तर या ठिकाणी बॅगले यांच्या मते जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखाद्या एखाद्या विद्यार्थ्यानं एखाद्या गोष्टीचं महत्त्व किंवा आदर्श जर स्वीकारलं, तर तेव्हा त्याचं जे संक्रमण आहे, त्याचं संक्रमण दुसऱ्या क्षेत्रात होते, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी बघा, विशिष्ट मूल्याचं आणि आदर्शाचे भाव, हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक सी. चला पुढे जाऊया. 7वा प्रश्न, जर एखाद्या विद्यार्थ्याला इतिहासाचा अभ्यास करताना भूगोल विषयाच्या ज्ञानाचा उपयोग होत असेल तर त्याला काय म्हणता येईल? जर आपल्याला एका परिस्थितीमध्ये मिळालेलं ज्ञान किंवा एका विषयात मिळालेलं ज्ञान दुसऱ्या विषयात होत असेल तर त्याला आपण धनसंक्रमण म्हणतो. पण धनसंक्रमणामध्ये जसं मगाशी आपण बघितलं की शिरोलंब संक्रमण, तसंच या ठिकाणी क्षितिज समांतर संक्रमणाचा सुद्धा एक प्रकार आहे. आता या ठिकाणी हे उदाहरण त्याचंच आहे. क्षितिज समांतर जे संक्रमण आहे हॅरिझॉन्टल, मगाशी आपण बघितलं व्हर्टिकल, हे जे आहे हे आहे क्षितिज समांतर म्हणजेच हॅरिझॉन्टल. आता त्याचं कारण काय आहे बघा, एकाच स्तरावरील म्हणजे हे दोन्ही स्तरे, एकाच स्तरावरील एका विषयातील ज्ञान जेव्हा त्याच स्तरावरील दुसऱ्या विषयात वापरलं जातं, तेव्हा त्याला क्षितिज समांतर असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी, क्षितिज समांतर संक्रमण, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि मगाशी जे आपण दुसऱ्या प्रश्नात जे बघितलं शिरोलंब संक्रमण, तर शिरोलंब संक्रमण हे खालच्या म्हणजे सोप्या स्तरावरील मिळवलेले ज्ञान कठीण स्तरावर आपल्याला जेव्हा उपयोगी पडतं, तेव्हा त्याला शिरोलंब संक्रमण असं म्हणायचं आहे. या ठिकाणी मात्र ह्या प्रश्नामध्ये एकाच स्तरावरील एका विषयातील ज्ञान दुसऱ्या विषयात जेव्हा कामं येतं, त्याला क्षितिज समांतर संक्रमण, क्षितिज समांतर म्हणजे हॅरिझॉन्टल संक्रमण असं म्हणायचं
आहे. तर पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया. मानसिक विद्याशाखा उपपत्तीनुसार अध्ययन संक्रमणासाठी काय सर्वाधिक महत्त्वाचं मानलं जात असे, हे की नाही, पूर्वीची गोष्ट आहे. मानसिक विद्याशाखा उपपत्तीनुसार, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं अध्ययन संक्रमणासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर मेंदूचा सराव आणि कडक शिस्त. आता या उपपत्तीनुसार मन म्हणजे स्नायूंसारखे असून त्याला कठीण विषयामुळे, उदाहरणार्थ लॅटिन किंवा गणित विषयासारखे जे असे हे शिकल्यामुळे त्या ठिकाणी शिस्त लागते आणि त्याचा फायदा सर्वत्र होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, मेंदूचा सराव आणि कडक शिस्त, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. टाईपरायटरवर टाईप करण्याची सवय असलेल्या व्यक्तीला संगणकाचा कीबोर्ड वापरताना सुरुवातीला येणाऱ्या अडचणी हे कशाचं उदाहरण आहे? म्हणजेच काय, एका परिस्थितीत मिळालेलं ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत अडथळा निर्माण करत आहे. सरळ म्हणजे याचा अर्थ हे ऋणात्मक संक्रमण आहे. आणि लक्षात, पर्याय क्रमांक डी, ऋणात्मक संक्रमण, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघा. गेस्टाल्टवादी मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन संक्रमणासाठी कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे? गेस्टाल्टवादी, आता गेस्टाल्टवादी म्हणलं की मर्मदृष्टी, चिंपांजी, सुलतान हे लक्षात आलं पाहिजे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, मर्मदृष्टी आणि आकृतिबंधाचं स्थलांतर. गेस्टाल्टवाद्यांच्या नुसार एका परिस्थितीत मिळालेली मर्मदृष्टी किंवा आकृतिबंधाचं आकलन दुसऱ्या परिस्थितीत हस्तांतरित होते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यांनी कशाला महत्त्व दिलेलं आहे? मर्मदृष्टी आणि आकृतिबंधांचं स्थलांतर यांना गेस्टाल्टवाद्यांनी महत्त्व दिलेलं आहे. कशासाठी? अध्ययन संक्रमणासाठी. चला प्रश्न समजलं. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. 11वा प्रश्न बघा. शिक्षकाने अध्ययन संक्रमणासाठी वर्गात कोणत्या कृतीवर भर देणे सर्वात योग्य ठरेल? तर शिक्षकाने काय केलं पाहिजे? अध्ययन संक्रमणासाठी कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा आहे? तर शिकवलेल्या घटकाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडून देणे. यामुळे काय होईल? जेव्हा वर्गातील ज्ञान बाहेरच्या जगाशी जोडलं जातं तेव्हा त्याचं प्रभावी संक्रमण होतं. म्हणून शिक्षकाने काय केलं पाहिजे? शिकवलेल्या घटकाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडून दिला पाहिजे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. एखाद्या व्यक्तीला क्रिकेट खेळता येते पण त्याला चित्रकला शिकताना त्याचा काहीच उपयोग होत नाही किंवा अडथळाही होत नाही. म्हणजेच काय? धड फायदाही होत नाही आणि धड तोटाही होत नाही, अडथळा पण निर्माण करत नाही आणि या ठिकाणी फायदा पण होत नाही. म्हणजेच हे काय? शून्य संक्रमणाचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, शून्य संक्रमण, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रकार, पुढला प्रश्न बघा. शिरोलंब व्हर्टिकल संक्रमणामध्ये खालीलपैकी काय घडतं? आपण दुसरा प्रश्न बघितला होता, शिरोलंब संक्रमण व्हर्टिकल. तर त्यामध्ये काय होतं? खालच्या स्तरावरील ज्ञान उच्च स्तरावरील जटिल ज्ञान मिळवण्यासाठी काय ठरतं? मदत करतं किंवा आधार ठरतं. म्हणजे मदत करतं, थोडक्यात त्याचा फायदा होतो. खालच्या स्तरावरील मिळवलेल्या ज्ञानाचा वरच्या उच्च स्तरावर ज्ञान मिळवताना फायदा होतो. त्यालाच शिरोलंब संक्रमण असं म्हणायचं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जे आहे, पर्याय क्रमांक डी, खालच्या स्तरावरील ज्ञान उच्च स्तरावरील जटिल ज्ञान मिळवण्यासाठी आधार ठरते. हे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न. स्पियरमन द्विघटक सिद्धांत, हे लक्षात ठेवायचं. यांच्या मते अध्ययनातील संक्रमणात कोणत्या घटकाचं संक्रमण सर्वाधिक होते? आता त्यांनी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे. एक म्हणजे काय? स्पेसिफिक म्हणजे एस फॅक्टर आणि जी फॅक्टर. एस फॅक्टर म्हणजे काय? तर स्पेसिफिक फॅक्टर आणि जी फॅक्टर जनरल फॅक्टर. तर लक्षात ठेवायचं आहे स्पियरमन यांच्या मते त्यामध्ये ह्या दोघांमध्ये म्हणजे एस का जी, तर जी फॅक्टर जो आहे जनरल फॅक्टर जो आहे तो म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता सर्वच क्षेत्रात सामायिक असते आणि तिचंच संक्रमण होतं. म्हणून या दोघांमध्ये महत्त्वाचं कोणतं आहे? तर तो आहे जनरल फॅक्टर म्हणजे जी घटक महत्त्वाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, जी घटक, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. दूरस्थ संक्रमण फार ट्रान्सफर म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. एका विषयात शिकलेले ज्ञान अगदी भिन्न संदर्भात वापरणे, यालाच दूरस्थ संक्रमण असं म्हणायचं आहे. उदाहरणार्थ विज्ञानामधील दाब हा नियम व्यवस्थापनात वापरणे, यालाच या ठिकाणी दूरस्थ संक्रमण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए, एका विषयात शिकलेले ज्ञान अगदी भिन्न संदर्भात वापरणे, त्याला दूरस्थ संक्रमण म्हणायचं आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न. अध्ययन संक्रमणाची गती आणि प्रमाण कशावर अवलंबून नसते? बघा आता नसते विचारले बरं. आता या ठिकाणी गडबड होते आपली. आपण काय करतो? पटकन समोरचं वाचतं आणि शेवटी नसते, नाही हे शब्द बघत नाहीत. तर कशावर अवलंबून नसते? तर बघा पर्याय क्रमांक ए, बी आणि डी जे आहे ते सर्व अध्ययन संक्रमणाची गती आणि प्रमाण या गोष्टीसाठी आवश्यक असतात.
परंतु अध्ययनाचा शारीरिक वर्ण तो काळा आहे का गोरा आहे का एकदम गोरा आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे शारीरिक वर्णाचा आणि अध्ययन संक्रमणाचा काही मात्रही संबंध नाही. रंग, रूप, उंची, बुटका, उंच ह्या गोष्टीचा अध्ययन संक्रमणाशी काहीच संबंध नसतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17. एखाद्या व्यक्तीला बॅडमिंटन उत्तम खेळता येते, पण टेनिस खेळताना त्याला त्याच्या बॅडमिंटनच्या रिस्ट हालचालीमुळे फटका मारण्यास त्रास होतो. हे कोणतं उदाहरण आहे? तर या ठिकाणी बघा, अगोदर मिळालेल्या ज्ञानाचा या ठिकाणी तोटा होतोय आहे की नाही. नवीन ज्ञान मिळवताना म्हणजे अडथळा निर्माण होतोय, म्हणजे हे नकारात्मक संक्रमणाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी नकारात्मक संक्रमण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा, अध्ययन संक्रमणाचे सामान्यीकरण म्हणजे काय? आता लक्षात ठेवायचं, आपण सामान्यीकरण बघितलं कोण? जूड आहे की नाही. पहिल्याच बघितलं आपण, पहिला का दुसरा प्रश्न जूड. तर या ठिकाणी अध्ययन सामान्यीकरण आता म्हणजे नेमकं काय? तर बघा, विशिष्ट उदाहरणामधून सामान्य नियम शोधणे आणि तो इतरत्र वापरणे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण जूड यांच्या मते मूलतत्वे समजून घेतली की ती इतरत्र सहज वापरता येतात आणि हे जे नियम आहेत ते विशिष्ट उदाहरणातून सामान्य नियम शोधला जातो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. अध्ययन संक्रमणात पूर्वलक्षी अडथळा कधी निर्माण होतो? आता लक्षात ठेवायचं, पूर्वलक्षी अडथळा जेव्हा नवीन शिक्षण किंवा नवीन ज्ञान जुन्या स्मृतींना किंवा जुन्या ज्या आठवणी आहेत त्यांना पुसून टाकतं किंवा त्या जुन्या आठवणी आपल्याला आठवत नाही. म्हणजे नवीन ज्ञान जुन्या आठवणीमध्ये अडथळा निर्माण करतो. जुनं काहीच आठवत नाही. जेव्हा जुनं काहीच आठवत नाही, जुनं पुसून टाकलं जातं नवीन ज्ञानामुळे, तेव्हा त्याला पूर्वलक्षी अडथळा म्हणायचं आहे. आणि याच्या उलट करायचं, याच्या उलट जे आहे अनुलक्षी प्रभाव केव्हा होतो, अनुलक्षी अडथळा केव्हा होतो? जेव्हा जुन्या ज्ञानामुळे नवीन ज्ञानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण होते, त्याला म्हणायचं अनुलक्षी अडथळा. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे कधीतरी प्रश्न येऊ शकतो. एक पूर्वलक्षी अडथळा आणि एक अनुलक्षी अडथळा. तर या ठिकाणी मात्र जुन्या गोष्टी किंवा जुने जे काही स्मृती आहेत त्या आपल्याला आठवत नाही किंवा त्याला अडथळा निर्माण होतो. कशामुळे? नवीन ज्ञानामुळे. याला म्हणायचं पूर्वलक्षी अडथळा. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा, गणित विषयातील नफा तोटा हा घटक शिकवल्यावर विद्यार्थी बाजारात व्यवहार करताना त्याचा वापर करतो. हे कोणत्या प्रकारचं संक्रमणाचं यश आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे धनात्मक संक्रमण आहे. कारण एका परिस्थितीत मिळालेलं ज्ञान दुसऱ्या ठिकाणी वापरतोय, यशस्वीपणे वापरतोय, म्हणजे ते धनात्मक संक्रमण आहे किंवा सकारात्मक संक्रमण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी उपयोजित किंवा धनात्मक संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 21वा. अध्ययन संक्रमण होण्यासाठी अध्ययनार्थीची मनोवृत्ती कशी असावी लागते? तर लक्षात ठेवायचं, अशी अध्ययन संक्रमण होण्यासाठी अध्ययनार्थी जो असतो, विद्यार्थी जो असतो, त्याची जी स्थिती मनाची स्थिती कशी असली पाहिजे? संक्रमण शोधणारी आणि जिज्ञासू असली पाहिजे. हे लक्षात ठेवायचं आहे. मग असा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक सी. जर विद्यार्थ्याची वृत्ती ज्ञानाचा संबंध शोधण्याची असेल तर संक्रमण घडून येते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 22वा. खालीलपैकी कोणत्या विषयात संक्रमणाचे प्रमाण सर्वाधिक असते असे मानले जाते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, विज्ञान आणि गणितातील नियम सार्वत्रिक असल्याने त्यांचं संक्रमण इतर विषयामध्ये सहज होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए विज्ञान आणि गणित, कारण हे तार्किक विषय आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 23वा. प्राचीन ग्रीक शिक्षणात भूमिती आणि तत्त्वज्ञान शिकवण्यावर जो भर दिला जात असे त्या कोणत्या उपपत्तीवर आधारित होता? ग्रीक पद्धतीमध्ये, प्राचीन ग्रीक शिक्षणामध्ये. तर लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी औपचारिक मानसिक शिस्त उपपत्ती हे जे पर्याय आहे, पर्याय क्रमांक डी, तो या ठिकाणी योग्य पर्याय याचा आहे. आता त्याचं कारण सांगतो. कठीण विषय शिकल्याने बुद्धी तल्लख होते आणि ती सर्वत्र वापरता येते, हा त्यामागील जुना समज होता. तो समज थॉर्नडाईक यांनी खोडून काढलेला होता. म्हणून पर्याय क्रमांक डी औपचारिक मानसिक शिस्त उपपत्ती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न क्रमांक 24. जेव्हा आपण डाव्या हाताने पेन्सिल पकडून कागदावर काही काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुरुवातीला होणारी हालचाल कोणत्या प्रक्रियेमुळे थोडी सुलभ होते याचा अर्थ फायदा होतोय. मग हे काय आहे? तर एका हाताने लिहिण्याचा फायदा दुसऱ्या हाताने होतो, म्हणजे याला म्हणायचं द्विपार्श्विक संक्रमण. पर्याय क्रमांक डी द्विपार्श्विक संक्रमण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा.
थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्रयोगाद्वारे औपचारिक शिस्त उपपत्तीचं खंडन केलं आणि समरूप घटक उपपत्ती मांडली? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, लॅटिन आणि गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं त्यांनी काय केलं? परीक्षण केलं आणि त्याच्यातून त्यांनी सिद्ध केलं की या ठिकाणी कठीण विषय शिकल्याने सर्वच क्षेत्रात बुद्धी वाढत नाही, तर केवळ समान घटकातच संक्रमण होते असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 26वा प्रश्न, अध्ययन संक्रमणासाठी शिक्षकाने अध्ययन साहित्य कसं निवडावं? तर ते कसं असलं पाहिजे? वास्तविक जीवनाशी किंवा वास्तविक जीवनातील समस्यांशी संबंधित ते असलं पाहिजे. अशा साहित्यामुळे धनात्मक संक्रमणाची शक्यता वाढते. म्हणून पर्याय क्रमांक सी, वास्तविक जीवनातील समस्यांशी संबंधित असावे, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, एका भाषेचे व्याकरण दुसऱ्या भाषेचे व्याकरण शिकण्यास मदत करते कारण दोन्ही भाषांच्या व्याकरणात काही समान नियम असतात. हे विधान कोणत्या उपपत्तीला पुष्टी देते? तर थॉर्नडाईक यांची समरूप घटक उपपत्ती हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण व्याकरणातील समान संरचनेला थॉर्नडाईक यांच्या मते आयडेंटिकल एलिमेंट्स लागू होतात. म्हणून पर्याय क्रमांक ए, समरूप घटक उपपत्ती, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अध्ययन संक्रमणाच्या संदर्भात सक्रिय सहभाग का महत्त्वाचा असतो? तर या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी स्वतः कृती करतो तेव्हा त्याला मर्मदृष्टी मिळते जी संक्रमणासाठी आवश्यक असते. म्हणून पर्याय क्रमांक बी, सक्रियतेमुळे अनुभवांचे सखोल आकलन होते आणि ते टिकून राहतात, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. 29वा प्रश्न, जर एका शिक्षकाने मुलाला आधी पाणी या संकल्पनेचे गुणधर्म शिकवले आणि नंतर वाफ आणि बर्फ शिकवताना पाण्याचा संदर्भ दिला तर शिक्षक कोणत्या प्रकारचं संक्रमण घडवून आणत आहेत? बघा, म्हणजे सोप्या करून कठीणाकडे, आहे की नाही? म्हणजे सोपा भाग शिकवला, सोप्या भागाचा त्यांना फायदा कुठं होतो आहे? कठीण स्तर. म्हणजे खालच्या स्तरावरील मिळालेले ज्ञान वरच्या स्तरावरील ज्ञान मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतो. म्हणजेच काय? याला शिरोलंब संक्रमण असं म्हणायचं आहे, म्हणजे व्हर्टिकल संक्रमण आहे. पर्याय क्रमांक ए, शिरोलंब संक्रमण, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, शिक्षकाने अध्ययन संक्रमण सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन ठेवावा? तर लक्षात ठेवायचं आहे, विद्यार्थ्यांना विविध संदर्भात माहिती वापरण्यास त्यानं प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे? विविधता आणि उपयोजनामुळे संक्रमणाची क्षमता वाढते. म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांना विविध संदर्भात माहिती वापरण्यास प्रोत्साहन द्यावे, हे प्रयत्न या ठिकाणी करायचे आहे. हाच दृष्टिकोन ठेवायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी आजची महत्त्वाची तासिका अध्ययन संक्रमण हे जे आहे ते समजलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, जेणेकरून मलाही नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल. आणि कमेंट्स तर अवश्य करा, कारण मला कळू द्यात की काय चुकतंय की काय, मला कळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी कमेंटसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. चला, पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.